पृथ्वी व तिच्यावरील सर्व काही परमेश्वराचे आहे. जग व त्यात राहणारे परमेश्वराचे आहेत, कारण त्यानेच सागरांवर तिचा पाया घातला, त्यानेच जलप्रवाहांवर तिला स्थिर केले. परमेश्वराच्या डोंगरावर कोण चढेल? त्याच्या पवित्र स्थानात कोण उभा राहील? ज्याचे हात स्वच्छ आहेत आणि ज्याचे मन शुद्ध आहे, जो आपले चित्त असत्याकडे लावत नाही आणि कपटाने शपथ वाहत नाही, त्याला परमेश्वरापासून आशीर्वाद मिळेल. आपल्या उद्धारक देवाच्या हातून तो नीतिमान ठरेल. त्याला शरण जाणारे हेच लोक होत. हे याकोबाचे देवा, तुझ्या दर्शनासाठी उत्सुक असलेले ते हेच. अहो वेशींनो, आपल्या कमानी उंच करा, पुरातन द्वारांनो उंच व्हा, म्हणजे प्रतापशाली राजा आत येईल. हा प्रतापशाली राजा कोण? बलवान व पराक्रमी परमेश्वर, युद्धात पराक्रमी परमेश्वर तोच. अहो वेशींनो, आपल्या कमानी उंच करा, पुरातन द्वारांनो उंच व्हा, म्हणजे प्रतापशाली राजा आत येईल. हा प्रतापशाली राजा कोण? सेनाधीश परमेश्वर, हाच प्रतापशाली राजा. शालोम प्रियजन हो, आजच्या या अनुग्रह प्रार्थना सहभागितेच्या ऑनलाईन उपासनेमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. प्रार्थना करूया आणि उपासना प्रभूच्या हातात देऊया. प्रार्थना करू. परमदयाळू परमेश्वरा, तुझी उपकारस्तुती करतो. तुला सर्व मान महिमा गौरव देतो, कारण त्याला केवळ तूच योग्य आहेस. आणि प्रभुदेवा, हा किती मोठा आशीर्वाद आहे की आम्ही अशा परमेश्वराला जाणतो, जो ह्या पृथ्वीचा उत्पन्न करता आहे, जो ह्या सृष्टीचा उत्पन्न करता आहे. प्रभू, आम्ही तुझे आभार मानतो की तू आमच्यावर प्रेम केलंस आणि आम्हाला तुझी ओळख करून दिलीस. प्रभू, आम्ही आज तुझी उपासना करण्यासाठी एकत्र आलेलो आहोत. आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी आहोत, तरी देखील आम्ही एक दिलानं, एक मनानं आणि एका आत्म्यानं तुझी उपकारस्तुती करत आहोत, आराधना करत आहोत. ती मान्य करून घे. प्रभू, तुझ्या सानिध्याचा अनुभव आम्हाला येऊ दे. तुझा आशीर्वाद आम्हाला दे, आणि हा आशीर्वाद आम्ही इतरांना देण्यासाठी तू आमचं सहाय्य कर. आमचं अशक्तपण तू आपल्या हातात घे. तुझ्या शक्तीनं आम्हाला भर आणि आमच्याकडून तुझी आराधना करून घे. प्रार्थना येशू आमचा तारणारा त्याच्या नावानं करतो म्हणून तू ऐक. आमेन. चला तर प्रियजन हो, परमेश्वराची आराधना करूया, उपकारस्तुती करूया गीतं गाऊन. आज लंडनहून मोरे कुटुंबीय या उपकारस्तुतीमध्ये आपलं पुढारीपण करतायत. सध्या कोणता मौसम आलाय ऐकूया या गाण्यांमधूनच.
थँक्यू. Thank you. बंधू सलमोन, वैशालीताई, शर्ली आणि शेरेल, तुम्ही या सुंदर गाण्यांमध्ये आमचं पुढारीपण केलं. ख्रिस्त जन्मोत्सवाचा मौसम आलेला आहे आणि आता आपण सगळेजणच त्या तयारीला लागलेलो आहोत. या गाण्यांमधून तुम्ही आम्हाला या सणाच्या दिवसामध्ये घेऊन गेलेले आहात. तुमचे मनपूर्वक आभार. आता वेळ झाली आहे प्रभूचं वचन वाचण्याची. आज सिस्टर शैलजा घाटगे प्रभूचं वचन वाचण्यामध्ये आपलं पुढारीपण करतायत. कलसेकरास पत्र याचा 3रा अध्याय 18 ते 25 वचने आपण वाचूया. स्त्रियांनो, जसे प्रभूमध्ये उचित आहे त्याप्रमाणे तुम्ही आपापल्या पतीच्या अधीन असा. पतींनो, तुम्ही आपापल्या पत्नीवर प्रीती करा व तिच्याशी निष्ठुरतेने वागू नका. मुलांनो, तुम्ही सर्व गोष्टीत आपल्या आईबापांची आज्ञा पाळा. हे प्रभूला संतोषकारक आहे. बापांनो,
तुम्ही आपल्या मुलांना चिरडीस आणू नका, आणाल तर ती खिन्न होतील. दासांनो, तुम्ही सर्व गोष्टीत आपल्या व्यवहारातल्या धन्यांच्या आज्ञा पाळा. माणसांना संतोषविणाऱ्या नोकरांसारखे तोंड देखल्या चाकरीने नका, तर सालस मनाने प्रभूची भीती बाळगून पाळा. आणि जे काही तुम्ही करीता ते माणसांसाठी म्हणून करू नका, तर प्रभूसाठी म्हणून जीवे भावे करा. प्रभूपासून वतनरूप प्रतिफळ तुम्हाला मिळेल हे तुम्हाला माहीत आहे. प्रभू ख्रिस्ताची चाकरी करीत जा, कारण अन्याय करणाऱ्याने केलेल्या अन्यायाबद्दल त्याला परत मिळेल. पक्षपात होत नाही. येथे शास्त्रपाठ संपतो. शैलजाताई, तुम्ही प्रभूचं वचन वाचण्यात आमचं पुढारीपण केलं. वेळेवर हा व्हिडिओ आम्हाला करून पाठवलात. तुमचे मनपूर्वक आभार. आता रेव्हरंड संजय डेव्हिड गायकवाड आपल्याशी काही संवाद साधू इच्छित आहेत. बघूया त्यांना काय म्हणायचंय. शालोम. कसे आहात आपण सर्व? अनुग्रह प्रेयर फेलोशिपच्या या ऑनलाईन भक्तीच्या माध्यमातून आपल्या सर्वांची भेट होते, याचा मला अतिशय आनंद वाटतो. मागच्या रविवारची भक्ती आपल्यासाठी आशीर्वादित झाली हा माझा विश्वास आहे. आमचे मोठे बंधू एल्डर सारंग गायकवाड यांच्या पुढारीपणाखाली आमच्या कुटुंबातील अनेक सदस्यांनी त्या गाण्यामध्ये भाग घेतला आणि अतिशय सुंदर गाणं सादर केलं आणि परमेश्वराच्या स्तुती आराधनेमध्ये आमचं पुढारीपण केलं. त्याबद्दल मी प्रभूला धन्यवाद देतो, प्रभूची स्तुती करतो. ब्रदर सुरेश तिवडे यांनी आपल्यासाठी शास्त्र वाचन केलं, त्यांचा मी आभारी आहे. आमचं फोनवर बोलणं होत असतं आणि त्यांनी मला सांगितलं की त्यांनी यावेळेस 72 लोकांना ही लिंक पाठवली आणि खूप आनंद वाटला. एक व्यक्ती 72 लोकांना पाठवू शकतो, तर 150 लोक किती लोकांना पाठवू शकतात, नाही का? आणि म्हणून माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण आपल्या कुटुंबियांना, नातेवाईकांना, मित्रमंडळीला जरूर ही लिंक पाठवा. मागच्या रविवारच्या भक्तीनंतर मी पाहिलं की आपल्या काही बहिणींनी काही प्रतिक्रिया दिल्या आहेत आणि त्या मी वाचणार आहे. सिस्टर रेखा गडकरी, खूपच छान लाभदायक संदेशाबद्दल आभारी आहोत. सिस्टर विजया गायकवाड, प्रेज द लॉर्ड, शालोम, धन्यवाद प्रभू येशूला. सिस्टर प्रतिभा कोतवाल, प्रेज द लॉर्ड. आणि सिस्टर शशिकला लाजरस, आजची उपासना खूप छान झाली, आशीर्वादित झाली. गाणी आणि संदेश ऐकून खूप समाधान वाटले. आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सुद्धा काही जण प्रतिक्रिया देतात आणि खूप आनंद वाटतो. मागच्या रविवारच्या इंग्रजी उपासनेसाठी केरळमधून डॉक्टर मिसेस सखी आथ्याल यांनी प्रतिक्रिया पाठवली. डॉक्टर सखी आथ्याल हे UBSचे माजी प्रिन्सिपल डॉक्टर सफीर आथ्याल यांच्या पत्नी आहेत. मलेशियामध्ये UBSचा अलुमनाय ग्रुप आहे, त्याचा मी एक मेंबर आहे आणि बरेच माझे मित्र तिथं आहेत मलेशियामध्ये. आणि डॉक्टर सखी आथ्यालसुद्धा त्यामध्ये मेंबर आहेत आणि मी त्या ग्रुपवर कधी कधी पाठवत असतो. आणि यावेळेस मी पाठवल्यानंतर त्यांनी ती भक्ती पाहिली, वचन ऐकलं आणि त्यांनी प्रतिक्रिया दिली, याचा मला खूप आनंद वाटला. त्यांनी एका गोष्टीची मला आठवण करून दिली. मागच्या वेळेस जो शास्त्रभाग ज्यावर आपण चर्चा केली त्याच्या अगोदर एक वचन आहे आणि ते असं आहे की स्त्री पुरुषांना उद्देशून ते वचन आहे की तुम्ही एकमेकांच्या अधीन असा. आणि त्याबद्दल मी त्यांचे आभार मानले की त्यांनी सर्वप्रथम ही भक्ती पाहिली, वचन ऐकलं आणि त्यावर आपली प्रतिक्रिया दिली. तुमच्या प्रतिक्रिया नेहमी सकारात्मक, पॉझिटिव्हच असायला पाहिजे असं काय नाही. तुम्हाला एखादी गोष्ट खटकली, एखादी गोष्ट योग्य वाटली नाही, तर त्याविषयी सुद्धा जरूर आम्हाला कळवा आणि आम्हाला निश्चित सुधारणा करता येईल. मी त्या संदेशामध्ये ही गोष्ट सांगितली होती की माझं जे सांगणं आहे ते कदाचित पूर्वग्रह दूषित आहे. एक पुरुष या नात्यानं मी सांगत आहे आणि त्यामुळे काही गोष्टी मी
सांगणार नाही, योग्य प्रकारे सांगणार नाही. आणि म्हणून तुम्ही सुद्धा तुमचे विचार मांडू शकता. आणि म्हणून डॉक्टर सखी आत्याल यांनी त्यांचे विचार मांडले, त्याबद्दल त्यांचाही मी आभारी आहे. तुम्हालाही संदेशामध्ये, भक्तीमध्ये एखादी गोष्ट खटकली, योग्य वाटली नाही तर जरूर आम्हाला कळवा आणि आम्ही निश्चित सुधारणा करू. कारण मी स्वतः परिपूर्ण नाही. आम्ही जे सर्व ही भक्ती चालवतो आम्ही परिपूर्ण नाही आहे. आमच्यामध्ये उणेवा आहेत आणि म्हणून त्या उणेवा जर तुम्ही आम्हाला दाखवल्या तर निश्चितच आम्हाला सुधारणा करता येईल. मला खूप आनंद वाटतो की जेथे कुठे मी जातो, एखाद्या सभेला किंवा एखाद्या कार्यक्रमाला, तिथे कोणतरी भेटतं आणि म्हणतं की आम्ही तुमची भक्ती पाहत असतो. आणि सिस्टर शशिकला लाजरस यांनी आम्हाला कळवलं की कोविड काळापासून त्या भक्ती पाहत आहेत. आणि खूप आनंद वाटला की इतक्या वर्षापासून नियमितपणे या भक्तीमध्ये सहभागी होणारे आणि देवाचं वचन ऐकणारे असे आपल्यापैकी काही जण आहात. त्याबद्दल आम्ही प्रभूला धन्यवाद देतो आणि तुमचे आभार मानतो. हा डिसेंबर महिन्याचा पहिला रविवार आहे आणि ख्रिसमसची तयारी सर्व ठिकाणी चालू आहे. चर्चेसमध्ये, कुटुंबामध्ये, संस्थांमध्ये आणि अनेक कार्यक्रम ऑलरेडी सुरू झालेले आहेत. सर्वसाधारणपणे आपण पाहिलं तर बहुतेक कार्यक्रम हे चर्चमध्ये होतात किंवा ख्रिस्ती संस्थेमध्ये होतात. परंतु चर्चच्या बाहेर इतर लोकांमध्ये जाऊन येशू ख्रिस्ताची सुवार्ता सांगण्याची चांगली संधी आम्हाला आहे. आम्ही गाणे गाऊ शकतो, आम्ही वचन सांगू शकतो. अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या आपण करू शकतो आणि मला असं वाटतं आपण त्याचा लाभ आपण घ्यायला हवा. आम्ही स्वतः 3 गोष्टी प्लॅन केलेल्या आहेत. याविषयी मी पुन्हा पुन्हा आपल्याला सांगत आहे आणि आपण प्रार्थना करत आहात असा विश्वास आहे. पहिली गोष्ट म्हणजे वानवडीमध्ये जगताप चौकामध्ये आम्ही ख्रिसमसची गाणी गाणार आहोत, कॅरल सिंगिंग. आणि अर्थातच 2 गाण्यांच्या मध्ये जो भाग असतो तिथे देवाचं वचन आम्ही निश्चित गाजवणार आहोत. ब्रदर किशोर हिवाळे यांनी यामध्ये खूप आम्हाला मदत केली, पुढारी पण केलं. त्यांनी मिस्टर प्रशांत जगताप यांची भेट घेतली आणि 25 तारखेला संध्याकाळी या कार्यक्रमाची योजना करण्यात आलेली आहे. आता या ठिकाणी गाणं गाण्यासाठी आम्हाला चांगले टॅलेंटेड प्रोफेशनल सिंगर्स पाहिजेत. सर्वसाधारणपणे चर्चमध्ये आपण गातो किंवा इतर कार्यक्रमामध्ये गातो त्या प्रकारे फक्त गाणे नाही गायचं, परंतु एक अतिशय सुंदर उत्कृष्ट दर्जाचा कार्यक्रम आम्हाला सादर करायचा आहे आणि त्यामधून आम्हाला येशूचं गौरव करायचं आहे. प्रभू येशूला आम्हाला उंच करायचं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता आम्ही गाजवणारच आहोत, परंतु हे करत असताना आपल्यामधील जे उत्तम आहे ते देण्याचा आपण प्रयत्न करायला हवा. आणि म्हणून जर आपण प्रोफेशनल सिंगर असाल, म्युझिशियन असाल तर जरूर आम्हाला मदत करा. तुमच्या सहभागामुळं आम्हाला फार मोठा आशीर्वाद मिळेल. आपण जर गाणार नसाल तरीसुद्धा तुम्ही येऊ शकता आम्हाला उत्तेजन देण्यासाठी. आमच्याबरोबर तुम्ही उभे राहू शकता, आम्हाला सपोर्ट करू शकता, पाठिंबा देऊ शकता, प्रार्थना करा. आणि या महिन्यातील जे वेगवेगळे कार्यक्रम आम्ही घेणार आहोत त्यासाठी जर विशेष दान तुम्हाला पाठवायचं असेल तर ते सुद्धा आपण पाठवू शकता. आम्ही ज्या भागामध्ये राहतो फातिमानगरमध्ये त्या ठिकाणी एक फार मोठं कन्स्ट्रक्शन चालू आहे आणि 100पेक्षा अधिक कामगार त्या ठिकाणी काम करतात आणि त्यांच्यामध्ये सुद्धा आम्ही सुवार्थ प्रसार करणार आहोत, गाणे गाणार आहोत. अर्थात त्यांना केक आणि इतर काही सर्वसाधारण उपयोगी अशा गोष्टी त्यांना द्याव्यात अशी योजना आहे. त्यासाठी प्रार्थना करा. आम्ही या आठवड्यामध्ये त्या बिल्डरच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांची भेट घेणार आहोत आणि आमची योजना त्यांना सांगणार आहोत. त्यासाठी सुद्धा प्रार्थना करा की देवानं दरवाजा उघडावा, त्यांच्या मनामध्ये कार्य करावं आणि त्यांनी आम्हाला सहकार्य करावं. आमच्या सोसायटीमध्ये आम्ही दरवर्षी कॅरल सिंगिंगचा कार्यक्रम ठेवतो आणि तो ख्रिस्ती लोकांसाठी नसतो, पण जे इतर विश्वासातले लोक आहेत त्यांच्या कानावर ख्रिसमसच्या दिवसामध्ये सुवार्ता ऐकायला मिळावी हा आमचा हेतू असतो. त्यासाठी आम्हाला चांगला कॅरल सिंगिंग ग्रुप मिळावा यासाठी प्रार्थना करा. त्या बाबतीमध्ये मी फार निराश होतो कारण मी अनेकांना बोलावतो, काही जण येतात पण त्यांची तयारी नसते. काहीतरी गाणे गायचे म्हणून ते येतात आणि गाणे गातात, त्याचं फार वाईट वाटतं. आणि उत्कृष्ट दर्जाची गाणी आम्ही गायला पाहिजेत. अगदी लहानसा कार्यक्रम जरी असला तरीसुद्धा आम्हाला ही प्रभूची सेवा म्हणून करायची आहे या भावनेनं जर आपण केलं तर माझा विश्वास आहे की प्रभू निश्चित आशीर्वादित करेल. आणि म्हणून आपण यासाठी सुद्धा प्रार्थना करा आणि आपल्याला जर शक्य असेल तर जरूर या 3ही कार्यक्रमांमध्ये आपण सहभागी व्हावं ही माझी आपल्याला विनंती आहे. मागच्या आठवड्यामध्ये एक फार सुंदर कार्यक्रम झाला. दानिएलच्या जीवनावर आधारित एक म्युझिकल प्ले, एक संगीत नाटक सादर करण्यात आलं. अतिशय उत्कृष्ट दर्जाचं, अत्यंत उच्च दर्जाचं ते नाटक होतं, सादरीकरण होतं. ब्रदर नोएल आणि त्यांचा ग्रुप
यांनी ते सादर केलं आणि मला हे समजलं की ते दरवर्षी अशा प्रकारे अशी नाटकं सादर करत असतात. त्यांनी एस्थेरच्या जीवनावर केलेलं आहे, प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःख सहनावर केलेलं आहे आणि या आठवड्यामध्ये दानियलच्या जीवनावर त्यांनी हे सादर केलं. आणि मला खूप आश्चर्य वाटलं की महात्मा फुले सभागृह वानवडीमध्ये जे आहे ते पूर्ण गच्च भरलं होतं. खुर्च्यांच्या मधली जी जागा आहे त्या ठिकाणी सुद्धा पायरीवर लोक बसले होते. इतकी प्रचंड गर्दी होती आणि ते पाहून मला खूप आनंद वाटला की फार चांगला प्रतिसाद या सुंदर कार्यक्रमाला दिला लोकांनी. अर्थात एका गोष्टीचं मला नेहमी वाईट वाटतं की आम्ही स्वतःसाठीच कार्यक्रम करतो, आम्ही इतरांसाठी नाही करत. काही इतर विश्वासाचे लोक त्या ठिकाणी होते आणि या नाटिकेच्या द्वारे त्यांच्या कानावर सुद्धा सुवार्ता पडली असेल अशी मला आशा आहे. परंतु केवळ इतर विश्वासातील लोकांना पुढे ठेवून त्यांच्यासाठी असे कार्यक्रम आम्ही करावेत याची मला असं वाटतं आवश्यकता आहे. मिरजमध्ये असताना जीजस इज द आन्सर नावाची एक इंटरनॅशनल टीम होती. वेगवेगळ्या देशाचे लोक त्यामध्ये होते आणि त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर खिळतात त्याचं प्रत्यक्ष सादरीकरण केलं होतं. प्रभू येशू ख्रिस्ताचं ॲक्टिंग करणारा जो कलाकार होता तो येशू ख्रिस्ताचा वधस्तंभ उचलून घेऊन चालत होता. त्याला फटके मारण्यात येत होते आणि सर्व प्रकारे त्याचा छळ करण्यात आला. यात अत्यंत प्रभावी रीतीनं त्या ठिकाणी सादर करण्यात आलं आणि त्या ठिकाणी मी त्याचं भाषांतर करत होतो. मी युथ फॉर क्राईस्टमध्ये सेवा करत होतो आणि जे आयोजक होते त्यांनी मला विनंती केली की तुम्ही या सर्व कार्यक्रमाचं भाषांतर करा आणि जी कॉमेंट्री चालू होती त्याचं भाषांतर मी मराठीमध्ये करत होतो. आणि अंतःकरणाला स्पर्श करणारं असं ते सादरीकरण होतं आणि ते पब्लिक प्लेसमध्ये होतं. पंढरपूर रोडवर मानलेस हॉस्पिटलची जी मोठं जागा आहे, पट्टांगण आहे, त्या ठिकाणी हा सर्व कार्यक्रम झाला. अनेक वेगवेगळ्या धर्माचे लोक त्या ठिकाणी पाहत होते आणि अतिशय सुंदर साक्ष त्या नाटिकेच्या द्वारे सादर झाली. अशा प्रकारे इतरांना ख्रिस्त सादर करण्यासाठी आम्हाला काही करता येईल का याचा विचार आपण करायला हवा. आपण स्वतःसाठी अनेक गोष्टी करतो, परंतु बाहेर जाऊन जे ख्रिस्ती नाहीत त्यांच्यासाठी अशा प्रकारे आपण सादरीकरण करू शकतो का, हा विचार मला असं वाटतं करण्याची गरज आहे. तुम्ही कसा ख्रिसमस साजरा करणार आहात, तुमच्या काही योजना आहेत, आम्हाला जरूर कळवा. तुमच्यासाठी प्रार्थना करायला आम्हाला निश्चितच आनंद वाटेल. प्रियजन हो, आम्ही तुमच्या प्रतिसादाची नेहमीच वाट बघत असतो. आपले अभिप्राय आम्हाला कळवा आणि उपासनेची लिंक अनेकांना पाठवा ज्यामुळे त्यांनाही आशीर्वाद मिळेल. आता दानार्पणाची वेळ झाली आहे. उपासना संगीतामधून पहा हो दूत कसे गाती हे आपल्या परिचयाचे गीत गाऊया आणि आपलं दान प्रभूच्या चरणी आणूया. आपण उपासना संगीतामधून 70 क्रमांकाचं गीत गाऊया, पहा हो दूत कसे गाती. माझी खात्री आहे सर्वांच्या परिचयाचं गाणं आहे आणि हे गाणं गात असताना आपण आपलं दान परमेश्वराला अर्पण करूया. अनुग्रह प्रेयर फेलोशिपच्या माध्यमातून जी सेवा आम्ही करत आहोत त्या सेवेसाठी आपल्याला मदत पाठवायची असेल तर जरूर माझा जो गुगल पे नंबर आहे 9403531487 या नंबरवर आपण आपली भेट, आपलं दान पाठवू शकता. उपासना संगीतामध्ये ख्रिस्त जन्मदिनाची जी गाणी आहेत त्याच्यावर टायटल बहुतेक ख्रिस्त जयंती आहे. आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये एका सन्माननीय सदस्यांनी हा प्रश्न विचारला की ख्रिस्त जयंती आपण म्हणणं योग्य आहे का, कारण जयंती ही मेलेल्या व्यक्तीची असते, जिवंत व्यक्तीचा आपण वाढदिवस साजरा करतो नाही का. आणि प्रभू येशू ख्रिस्त मेलेला नाही, प्रभू येशू ख्रिस्त जिवंत आहे. पण ख्रिस्त जयंती हा शब्द परंपरेने चालत आलेला आहे, उपासना संगीतामध्ये आहे, म्हणून तो आम्ही वापरायलाच हवा असं काय नाही. आणि ख्रिस्त जन्मदिन, ख्रिस्त जन्माचा सोहळा असे वेगवेगळे शब्द आपण वापरू शकता आणि कदाचित आम्हाला हा बदल करण्याची गरज आहे. या शब्दामधून सुद्धा आपण योग्य प्रकारचा संदेश लोकांना देऊ शकतो की आम्ही ख्रिस्त जयंती पाळत नाही, पण आम्ही ख्रिस्त जन्मदिन सोहळा साजरा करतो. तर हे गीत गावे आपण आनंदानं. ख्रिस्त जन्मदिनावर आधारित गाणी या दिवसांमध्ये आपण गाणार आहोत. आपल्याला कोणाला गाणं गायचं असेल आपल्या कुटुंबातर्फे, व्यक्तिगत, आपल्या मंडळीतर्फे, तर ख्रिसमसची गाणी जरूर आम्हाला पाठवा आणि या संपूर्ण महिन्यामध्ये, या भक्तीमध्ये,
या गाण्यांचा उपयोग करायला आम्हाला निश्चित आवडेल. पहा हो दूत कसे गाती, पहा हो दूत कसे गाती, परमोच्चावर गौरव शांती या धरणीवरती, परमोच्चावर गौरव शांती या धरणीवरती, नरावर कृपा होय वदती, नरावर कृपा होय वदती, जय जयकारे व्योमी सारे ग्रह हे दणदणती, पहा हो दूत कसे गाती, पहा हो दूत कसे गाती, परमोच्चावर गौरव शांती या धरणीवरती, परमोच्चावर गौरव शांती या धरणीवरती, प्रीती नावरूप धरिती, प्रीती नावरूप धरिती, दीन नरास्तव दीन होऊनी या भुवनी येती, दीन नरास्तव दीन होऊनी या भुवनी येती, पहा हो दूत कसे गाते, पहा हो दूत कसे गाते, परमोच्चावर गौरव शांती या धरणीवरती, परमोच्चावर गौरव शांती या धरणीवरती, हिऱ्यासम रवी जिच्यावरती, हिऱ्यासम रवी जिच्यावरती, तीच अंगुली मुखी घालूनी लघु गोष्टी रमती, तीच अंगुली मुखी घालूनी लघु गोष्टी रमती, पहा हो दूत कसे गाते, पहा हो दूत कसे गाते, परमोच्चावर गौरव शांती या धरणीवरती, परमोच्चावर गौरव शांती या धरणीवरती, ख्रिस्ता तव अंगुली फिरती, ख्रिस्ता तव अंगुली फिरती, कसे फिरावे हीच निरंतर दे आम्हा वृत्ती, कसे फिरावे हीच निरंतर दे आम्हा वृत्ती, पहा हो दूत कसे गाते, पहा हो दूत कसे गाते, परमोच्चावर गौरव शांती या धरणीवरती, परमोच्चावर गौरव शांती या धरणीवरती. आपण हे दान प्रभूच्या हातामध्ये सोपूया, प्रार्थना करूया. हे आमचे अत्यंत प्रेमळ परमेश्वरा, आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो, कारण तू आमच्यावर दया करतोस, प्रीती करतोस, तू आमच्या सर्व गरजा पुरवतोस, तू आमची काळजी घेतोस. प्रभू, तुझे अनेक आशीर्वाद तू आमच्या जीवनामध्ये पाठवले आहेत. त्या सर्व आशीर्वादांबद्दल आम्ही मनापासून तुला धन्यवाद देतो. तुझ्या या आशीर्वादांची जाणीव ठेवून
अत्यंत अल्प असं दान आज आम्ही तुझ्या भांडारामध्ये आणलं आहे. प्रभू, या दानाचा तू स्वीकार कर, हे आशीर्वादित कर. या दानाचा उपयोग तुझं कार्य या जगामध्ये अधिक वाढावं, अनेकांना तुझी ओळख व्हावी. अनुग्रह प्रेयर फेलोशिप आणि हा संदेश ऐकणाऱ्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रभू तुझं सुंदर अद्भुत कार्य होण्यासाठी या सर्व दानांचा उपयोग तू करून घे, अशा आम्ही तुला विनंती करतो. प्रभू, आम्ही तुझ्या वचनाकडे वळत असताना आम्ही तुझं सहाय्य मागतो. मानवी बुद्धीनं आम्हाला या वचनांचा उलगडा होत नाही आणि म्हणून आम्ही तुला विनंती करतो, पवित्र आत्म्या तू आमचा शिक्षक हो. तुझ्या वचनाचा उलगडा तू आम्हाला करून दे. तुझ्या आज्ञा आम्हाला समजाव्यात, त्याचं पालन आम्ही करावं, यासाठी आम्हा सर्वांचं सहाय्य कर. प्रभू, आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या हातामध्ये सोपवतो. तो आम्हाला चालव. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही ही प्रार्थना करतो म्हणून तो ऐक. आमेन. प्रियजन हो, आता वेळ झाली आहे देवाचा संदेश ऐकण्याची. प्रभूचा संदेश आपल्यापर्यंत आणतायत देवाचे सेवक, आपल्या सगळ्यांचे आवडते रेव्हरंड संजय डेव्हिड गायकवाड. त्यांना आपण प्रार्थना करून प्रभूच्या हातात सोपवून देऊया. आपल्यालाही प्रभूच्या हातात देऊया, यासाठी की प्रभूचं वचन आम्हा सर्वांना स्पष्ट समजावं. प्रार्थना करू. परमदयाळू परमेश्वरा, आता आम्ही तुझ्यापुढे नतमस्तक होतो तुझ्या वचनासाठी. तू आता आमच्याशी बोलणार आहेस. आत्तापर्यंत तू बोलत आलेलंच आहेस. आता तुझं वचन आम्हाला तू स्पष्ट करून सांगणार आहेस, यासाठी आम्ही तुझ्या सेवकाला तुझ्या हातात देतो. प्रभू, तुझ्या आत्म्याची ओतणी त्यांच्यावर कर, यासाठी तुझं वचन आमच्यापर्यंत स्पष्टपणे यावं. ते नाही, तू आमच्याशी बोल, अशी आम्ही तुला विनंती करतो. आणि बापा, तू आमच्याशी बोलल्यानंतर ते आमच्या आचरणात आणण्यासाठी आमचं सहाय्य कर. ही प्रार्थना येशू आमचा तारणारा त्याच्या नावानं करतो म्हणून तू ऐक. आमेन. चला प्रियजन हो, संदेश ऐकूया. प्रभू काय म्हणतोय ऐकूया आणि त्याला प्रतिसाद देऊया. चालो, आपण आपल्या पवित्र शास्त्राच्या अभ्यासाकडे वळूया. कलस्सेकरास पत्र याचा 3रा अध्याय 18 ते 25 ही वचनं आपल्यासाठी वाचण्यात आली. मागच्या रविवारी आपण फक्त 2च वचनांचा अभ्यास केला, 18 आणि 19. खरं म्हणजे इंग्रजी उपासनेमध्ये मी 4ही वचनांचा अभ्यास संपवला आहे आणि म्हणून इंग्रजी भक्तीमध्ये मी वेगळा विषय हाताळलेला आहे. तर आपल्या मराठी भक्तीमध्ये आज आपण 20 आणि 21 या वचनांचा अभ्यास करणार आहोत. आज सिस्टर शैलजा घाटगे, ज्या स्पेनमध्ये असतात, त्यांनी शास्त्र वाचन आपल्यासाठी केलेलं आहे. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. आणि इंग्रजीमध्ये अनघा ओहोळ यांनी शास्त्र वाचन केलं आहे, त्यांचाही मी आभारी आहे. मागच्या वेळेस आपण पाहिलं की ख्रिस्ती मनुष्याचं गृहजीवन, कौटुंबिक जीवन कसं असावं ख्रिस्ती व्यक्तीचं, विश्वासणाऱ्याचं, त्याविषयी आपण 2 प्रमुख गोष्टी पाहिल्या. स्त्रियांविषयी आणि पुरुषांविषयी, पत्नीविषयी आणि पतीविषयी, त्यांच्या जबाबदाऱ्या काय आहेत, त्यांचे एकमेकांचे नातेसंबंध कसे असावेत, याविषयी आपण बऱ्याच गोष्टी पाहिल्या. आणि मग कलस्सेकरास पत्र 3रा अध्याय 20 वचन पाऊल असं म्हणतो, मुलांनो, तुम्ही सर्व गोष्टीत आपल्या आईबापांची आज्ञा पाळा, हे प्रभूला संतोषकारक आहे. आणि 21 वचन, बापांनो, तुम्ही आपल्या मुलांना चिरडीस आणू नका, आणाल तर ती खिन्न होतील. याच गोष्टीविषयी बोलताना एफेसकरास पत्राच्या 6व्या अध्यायामध्ये पाऊल काय सांगतो ते आपण पाहूया. एफेस 6 पहिलं वचन, मुलांनो, प्रभूमध्ये तुम्ही आपल्या आईबापांच्या आज्ञेत राहा, कारण हे योग्य आहे. आपला बाप व आपली आई यांचा मान राख, यासाठी की तुझे कल्याण व्हावे व तू पृथ्वीवर दीर्घायू असावे. अभिवचन असलेली हीच पहिली आज्ञा आहे. आणि वडिलांशी बोलत असताना पाऊल म्हणतो, बापांनो, तुम्ही आपल्या मुलांना चिरडीस आणू नका, तर प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात त्यांना वाढवा. कलस्से येथील मंडळीला लिहित असताना ज्या गोष्टी त्यांनी सांगितल्या आहेत त्याचं कदाचित स्पष्टीकरण एफेसकरास पत्रामध्ये पाऊल करत आहे. परंतु ही आज्ञा मूळ आली कुठून ती पाहण्यासाठी आपल्याला 10 आज्ञांमध्ये जावं लागेल. अनुवाद 20:16 मध्ये आपण पाहतो, तुझा देव परमेश्वर याने तुला आज्ञा केल्याप्रमाणे
आपल्या बापाचा व आपल्या आईचा मान राख. म्हणजे जो देश तुझा देव परमेश्वर तुला देत आहे त्यात तू चिरकाळ राहशील आणि तुझे कल्याण होईल. आईबापांविषयीची जी आज्ञा आहे ती 10 आज्ञांमध्ये आहे. पती पत्नीविषयीची आज्ञा 10 आज्ञांमध्ये नाही. त्याचा अर्थ पती पत्नींनी आज्ञा पाळायच्या नाही असं नाही. परंतु आईबापांविषयीची जी आज्ञा आहे त्याला परमेश्वरानं 10 आज्ञांमध्ये त्याला स्थान दिलेलं आहे. म्हणजे त्याचं महत्त्व किती आहे हे आपल्याला लक्षात द्यायला पाहिजे. आणि आपण इथून सुरुवात करूया आणि त्यानंतर मग आपण कलस्येकरास पत्रामध्ये पुन्हा जाऊया. पहा, पहिल्या 4 आज्ञा ज्या आहेत 10 आज्ञांपैकी त्या परमेश्वराला उद्देशून आहेत. परमेश्वराचं आमचं नातं कसं असावं त्याविषयी आहे. आणि जेव्हा आपण 5व्या आज्ञेकडे येतो त्यावेळेस हा जो रोख आहे तो बदललेला. आता परमेश्वर मुलांना आज्ञा करत आहे की आपण आईवडिलांचा आदर करावा, सन्मान करावा. म्हणजे 10 आज्ञांमध्ये हा एक टर्निंग पॉईंट आहे. पहिल्या 4 आज्ञा परमेश्वराला संबोधित करतात. परमेश्वराशी आपण कसं वागावं, त्याचा आदर करावा, सन्मान करावा, त्याची आपण भक्ती करावी. आणि मग आमचं आपल्या घरामध्ये, कुटुंबामध्ये आईवडिलांशी नातेसंबंध कसे असावेत याविषयी सांगताना देवानं जी आज्ञा दिलेली आहे त्याकडे थोडा वेळ आपण लक्ष देऊया. तुझा देव परमेश्वर याने तुला आज्ञा केल्याप्रमाणे आपल्या बापाचा व आपल्या आईचा मान राख. अत्यंत सुस्पष्ट आज्ञा नाही का. पहिली गोष्ट, देवानं आज्ञा केल्याप्रमाणे. ही आज्ञा परमेश्वरापासून आहे. या आज्ञेचा प्रारंभ, उगम परमेश्वरापासून आहे. कुटुंब व्यवस्थेमध्ये समाज घटकांनी हे ठरवलेलं नाही की समाज चांगला राहावा, कुटुंब चांगलं राहावं म्हणून आपल्या आईवडिलांचा आदर करा. अशा प्रकारे समाजाने हे ठरवलं नाही. त्याच्या अगोदरच परमेश्वरानं आज्ञा दिली. जगातील मानवाचं एकंदर वर्तन पाहून मला असं वाटतं परमेश्वराने ही आज्ञा दिली की ह्या आज्ञेची लोकांना गरज आहे. ज्या काळामध्ये 10 आज्ञा देण्यात आला, लिखाण करण्यात आलं, तो काळ अत्यंत प्राचीन काळ आहे नाही का. आणि त्या काळामध्ये सुद्धा या आज्ञेची गरज देवाला वाटली. ही काही नवीन आज्ञा नाही. आपला एक सर्वसाधारण समज आहे की पूर्वीच्या काळी आपल्या आईवडिलांचं लोक आदर करायचे. नाही, तसं नव्हतं कदाचित. म्हणूनच परमेश्वराला ही आज्ञा द्यावी लागली. आणि मला असं वाटतं की विशेषतः यहुदी समाजामध्ये या आज्ञेमुळं मुलांना बालपणापासूनच आपल्या आईवडिलांचा आदर करण्याचं शिकवण्यात आलं. हे त्यांच्या मनावर बिंबवण्यात आलं. याच प्रकारच्या वातावरणामध्ये ते लहानाचे मोठे झाले. आणि म्हणून समाज जीवनावर त्याचा किती महत्त्वाचा परिणाम होतो ते आपण या ठिकाणी पाहू शकतो. परमेश्वराने जी आज्ञा दिली ती केवळ व्यक्तिगत आज्ञा दिली नाही की तू असं कर, तू तसं कर, नाही. संपूर्ण समाजाचा विचार करून मला असं वाटतं परमेश्वराने ही आज्ञा दिलेली आहे की कुटुंबामध्ये कसं एकमेकांशी आपण वागलं पाहिजे. आणि म्हणून परमेश्वराची आज्ञा आहे. त्याचा अर्थ तिथं ऑप्शन्स नाही आहेत. शक्य असेल तर आज्ञा पाळा, जेव्हा ते सोयीस्कर आहे तेव्हा आज्ञा पाळा, असं नाही. प्रत्येक परिस्थितीमध्ये. आणि आपण जेव्हा कलस्येकरास पत्रामध्ये पुन्हा जाऊ तेव्हा आपण पाहतो की सर्व गोष्टीत आपल्याला आज्ञापालन करायचं आहे. आता या ठिकाणी 16व्या वचनामध्ये काय सांगितलेलं आहे, आपल्या बापाचा आपल्या आईचा मान राख. म्हणजे जो देश तुझा देव परमेश्वर तुला देत आहे त्यात तू चिरकाळ राहशील. पहिली गोष्ट, आज्ञापालन केल्यानंतर त्याचा आशीर्वाद, त्याचा परिणाम असा होणार आहे की तू चिरकाळ राहशील. म्हणजे तुझं आयुष्य वाढेल. आज आयुष्य वाढण्यासाठी सगळ्या जगामध्ये लोक इतके प्रयत्न करतात. वेगवेगळ्या प्रकारच्या गोळ्या खातात, वेगवेगळ्या प्रकारचे इंजेक्शन्स घेतात आणि अनेक प्रकारचे प्रयत्न संपूर्ण जगामध्ये चालू आहेत. काही लोक अशी गुपितं सादर करतात की ही गोष्ट जर तुम्ही केली तर तुमचं आयुष्य वाढेल. परमेश्वरानं हजारो वर्षांपूर्वीच मोशेच्या द्वारे इस्रायल लोकांना, संपूर्ण जगाला एक रहस्य सांगितलं. तुम्हाला भरपूर जगायचं आहे का, आपल्या आईबापांच्या आज्ञा पाळा. किती सोपा उपाय नाही का. आपण किती प्रयत्न करतो आपलं आयुष्य वाढवण्यासाठी. देवाने सांगितलं तुम्ही आपल्या आईबापांच्या आज्ञा पाळा
त्यांच्या आज्ञेमध्ये राहा, तुमचं आयुष्य वाढेल. दुसरा आशीर्वाद ज्याविषयी परमेश्वर या ठिकाणी सांगतो, तुझे कल्याण होईल. पण आयुष्य वाढलं, परंतु ते जर दुःखानं भरलेलं असेल तर तुम्ही म्हणाल की नको ते आयुष्य, त्यापेक्षा मी गेलेलं बरा. आणि आज अनेक वृद्ध मातापित्यांची अवस्था भयंकर आहे. कधी कधी आपल्या आईवडिलांकडे पाहायला मुलांना वेळ नाही आहे. अर्थात मी त्याबद्दल कोणाला दोष देणार नाही, कारण जगातली परिस्थिती आज खूप बदललेली आहे. स्वतःच्या जॉबमुळं, स्वतःवरील जबाबदाऱ्यांमुळं पुष्कळदा आईवडिलांकडे जसं लक्ष द्यायला पाहिजे तसं पुष्कळदा मुलं देऊ शकत नाहीत. आणि त्यामध्ये त्यांचा काही दोष आहे असं नाही, परंतु परिस्थितीसमोर पुष्कळदा मुलं हतबल असतात. किती इच्छा असली तरीसुद्धा पुष्कळदा आपल्या आईवडिलांची जशी काळजी घ्यायला पाहिजे तशी आपण घेत नाही, असं अनेक मुलांना वाटतं. आमचे आईपप्पा लोणीला राहायचे आणि आम्हाला खूप वाईट वाटायचं की ते दोघंच आहेत, ते स्वतः सर्व जेवण करतात, सर्व घरातली कामं करतात आणि त्यांची सेवा करता येत नव्हती. याचं वाईट वाटायचं. पण आमच्या कामामुळं, जॉब्समुळं आम्ही सर्व भावंड वेगवेगळ्या ठिकाणी राहत होतो आणि त्यामुळे आम्हाला जशी काळजी घ्यायला पाहिजे होती तशी कदाचित त्यांची घेता आली नाही. परंतु शेवटला त्यांच्या दिवसांमध्ये आम्हाला सर्वांना, विशेषतः त्यांच्या नातीला आणि नात जावयाला त्यांची फार सुंदर काळजी घेता आली. याबद्दल आम्हाला आनंद वाटतो. परंतु आज हे जगातील वास्तव आहे. वृद्धाश्रमांची संख्या वाढत आहे आणि ते आवश्यक आहे, कारण परिस्थितीच सध्या अशी आहे की आईवडिलांकडं योग्य लक्ष मुलांना जॉब्समुळं, इतर गोष्टीमुळे देता येत नाही. परंतु ते व्यवस्था करू शकतात आणि अतिशय चांगली व्यवस्था काही वृद्धाश्रमांमध्ये असते. ते आजचं वास्तव आहे, हे आपल्याला नाकारून चालणार नाही. खरं म्हणजे मी स्वतः पुष्कळदा विचार केला की एक वृद्धाश्रम सुरू करावा, परंतु आजपर्यंत काय मला जमलं नाही. परंतु जे मुलं आपल्या आईवडिलांची काळजी घेतात त्यांच्या जीवनामध्ये त्यांचा आशीर्वाद निश्चित त्यांना अनुभवायला येतो. आम्ही त्याचा अनुभव घेतलेला आहे. आमच्या कुटुंबातील अनेकांनी त्याचा अनुभव घेतलेला आहे आणि मला खात्री आहे की तुमच्यापैकी अनेकांनी हा अनुभव घेतलेला आहे की आपल्या वृद्ध आईवडिलांची, आजी आजोबांची तुम्ही काळजी घेतलेली आहे आणि तो आशीर्वाद तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला, तुमच्या मुलांना, तुमच्या नातवंडांना सुद्धा घेता येईल, याची मला खात्री देता येईल. प्रभूमध्ये आपण जे काही श्रम करतो ते कधी व्यर्थ जात नाहीत. मग ते आपल्या प्रियजनांसाठी असतील, आपल्या मित्रांसाठी असतील, शेजाऱ्यांसाठी असतील, कोणासाठी असतील. परंतु जेव्हा आपण प्रभूमध्ये एखाद्या व्यक्तीची काळजी घेतो तेव्हा त्या आशीर्वादापासून आपण मुकणार नाही. आणि या ठिकाणी मुलांसाठी 2 आशीर्वाद परमेश्वर सांगतो. एक म्हणजे तू चिरकाळ राहशील आणि तुझे कल्याण होईल. या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. फक्त भरपूर आयुष्य जर असेल आणि ते जर दुःखाने भरलेलं असेल तर त्या आयुष्याला काय अर्थ नाही. पण तू कल्याण होईल, म्हणजे तुझं चांगलं होईल, तुझ्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी घडतील. हे रहस्य आहे. आज लहान मुलांना, तरुणांना शिकवण्याची गरज आहे. तुम्ही जर आपल्या आईवडिलांची काळजी घेतली तर तुम्हाला परमेश्वर किती आशीर्वाद देईल. आता आपण थोड्या वेळ इफिसकरास पत्रामध्ये जाऊया, 6व्या अध्यायाच्या पहिल्या 2 वचनांमध्ये. इफिस येथील मंडळीला लिहित असताना पाऊल असं लिहितो, मुलांनो, प्रभूमध्ये तुम्ही आपल्या आईबापांच्या आज्ञेत राहा, कारण हे योग्य आहे. पहा, जुन्या काळामध्ये यहुदी लोकांना ही आज्ञा दिली होती, मुलांना ही आज्ञा दिली होती की तुम्ही आपल्या आईवडिलांचा आदर करा, सन्मान करा. आणि पाऊल त्याचा उलगडा करत असताना म्हणतो की तुम्ही आपल्या आईवडिलांच्या आज्ञेत राहणं हे चांगलं आहे. इट इज अ गुड थिंग. हे योग्य आहे, चांगलं आहे आणि म्हणून ते तुम्ही करायला पाहिजे. आणि मग 2ऱ्या आणि 3ऱ्या वचनामध्ये पाऊल असं म्हणतो, आपला बाप व आपली आई यांचा मान राख, यासाठी की तुझे कल्याण व्हावे व तू पृथ्वीवर दीर्घायू असावे. अभिवचन असलेली हीच पहिली आज्ञा आहे. 10 आज्ञांमध्ये याच आज्ञेमध्ये अभिवचन आहे. ही आज्ञा जर तुम्ही पाळली तर तुमचं कल्याण होईल, तुम्ही दीर्घायू व्हाल. इतर आज्ञांमध्ये अशा प्रकारे कुठलंही अभिवचन नाही आहे, परंतु या आज्ञेमध्ये अभिवचन दिलेलं आहे. म्हणजे फार प्रॉफिटेबल डील आहे. हे फार फायद्याचं असं आहे. जर आपण आपल्या आईवडिलांचा आदर केला तर आपल्याला काय आशीर्वाद आहे याच्याविषयी या वचनामध्ये सांगितलं आहे. आणि हे प्रभूचं अभिवचन आहे.
हे कुठल्या माणसाचं वचन नाही आहे, माणसाचा शब्द नाही आहे, हे देवाचं वचन आहे. आणि देव आपल्या वचनावर खरा ठरतो. देव आपल्या वचनाशी प्रामाणिक असतो. देव आपल्या वचनापासून कधी मागं वळत नाही. आणि जे अशा प्रकारे देवाच्या आज्ञा पाळतात त्यांना आपल्या जीवनामध्ये प्रभूच्या दयेचा, कृपेचा, आशीर्वादांचा अनुभव नक्की येतो. माझी खात्री आहे तुमच्यापैकी अनेकांकडे ही साक्ष आहे की तुम्ही आपल्या आईवडिलांचा आदर केला, सन्मान केला, त्यांच्या आज्ञा पाळल्या, त्यामुळे तुमचं जीवन आशीर्वादित झालं. मी स्वतःच्या जीवनाकडे पाहतो आणि मला खूप आनंद वाटतो की मी माझ्या आईवडिलांची आज्ञा पाळली. होय, माझ्या जीवनामध्ये एक काळ होता, अगदी लहान असताना, 7-8 वर्षाचा असताना, शाळेमध्ये असताना मी आईवडिलांविरुद्ध बंड केलं. मी अतिशय चुकीच्या गोष्टी करत होतो. मला वाईट सवयी लागल्या होत्या आणि मला प्रचंड शिक्षा करावी लागली माझ्या वडिलांना. मला माहीत नाही मी माझ्या वडिलांनी शिक्षा केल्यामुळं मी सुधारलो की आईनं ढाळलेल्या अश्रूंमुळे मी सुधारलो, पण मी योग्य मार्गावर आलो. त्याचा अर्थ मी कधी चुका केल्या नाहीत असं नाही. चुका मी करतच राहिलो, आज पण मी चुका करतो. परंतु प्रभूनं आपल्या आईवडिलांची आज्ञा पाळण्यासाठी मला कृपा पुरवली आणि त्याचे आशीर्वाद आज केवळ मलाच नाही परंतु आमच्या पुढील पिढीला सुद्धा मिळत आहेत. आणि हा अनुभव आपल्यापैकी अनेकांनी घेतला असेल. जे आपल्या आईवडिलांच्या आज्ञेमध्ये राहतात त्यांना देव निश्चित आशीर्वादित करतो. कलस्सेकरास पत्रामध्ये सांगताना पाऊल काय म्हणतो? 20व्या वचनामध्ये, मुलांनो तुम्ही सर्व गोष्टीत आपल्या आईबापांची आज्ञा पाळा. सर्व गोष्टीत, सिलेक्टिव्ह नाही, फक्त ही आज्ञा पाळेन ती आज्ञा पाळेन असं नाही, सर्व गोष्टीत. मग मला पटलं नाही तरीसुद्धा माझ्या अभ्यासाच्या बाबतीत, माझ्या करिअरच्या बाबतीत, माझ्या लग्नाच्या बाबतीमध्ये, माझ्या अनेक निर्णयांच्या बाबतीमध्ये कदाचित मला आईबापांची आज्ञा पाळायची इच्छा नसते, मला ते पटत नाही, तरीसुद्धा मी जर विश्वासूपणे आज्ञेचं पालन केलं तर त्याचा मला फायदा होतो. हा आम्हाला अनुभव आहे. म्हणून पाऊल सांगतो की सर्व गोष्टीत. आणि मग तो म्हणतो त्याच वचनामध्ये, हे प्रभूला संतोषकारक आहे. ज्यामध्ये प्रभूला संतोष आहे, आनंद आहे. पण आम्हा सर्वांची इच्छा असते ना की प्रभूला संतोष मिळावा, देवानं माझ्यावर खुश असावं, देव माझ्याशी संतुष्ट असावा, ही आम्हा सर्वांची इच्छा असते. वेगवेगळ्या धर्मामध्ये त्यासाठी वेगवेगळे मार्ग सांगितलेले आहेत. व्रतवैकल्य करा, तीर्थयात्रा करा, शरीराला त्रास करून घ्या, असे वेगवेगळे मार्ग सांगितलेले आहेत. आणि तुमच्या हातामध्ये तुम्ही कोणता मार्ग स्वीकारायचा. आपण स्वतंत्र आहोत कोणता मार्ग आपल्याला निवडायचा. पवित्र शास्त्र एक फार सुंदर मार्ग सांगतं. आईबापांच्या आज्ञा पाळा, हे प्रभूला संतोषकारक आहे. देवाला यामध्ये आनंद आहे, संतोष आहे. पण आमची सर्वांची इच्छा असते नाही का की माझ्या जीवनाद्वारे देवाला संतोष मिळावा. आणि त्याचं एक रहस्य गोपित जणू काही या ठिकाणी देव सांगतो की आईबापांच्या आज्ञा पाळ. सर्व गोष्टीमध्ये आईबापांच्या आज्ञा पाळ. आता कदाचित एक गोष्ट या ठिकाणी सांगितलेली नाही. आणि पुन्हा इफिस्करास पत्राच्या 6व्या अध्यायामध्ये जातो आणि त्या ठिकाणी असं म्हटलं आहे, प्रभूमध्ये तुम्ही आपल्या आईबापांच्या आज्ञेत राहा. पहा, या ठिकाणी एक अगदी विशिष्ट प्रकारे आज्ञा कशी पाळायची याविषयी सांगितलं आहे. तुम्हाला आज्ञापालन जे करायचं आहे ना ते प्रभूमध्ये करायचं आहे. पहा, एक उदाहरण देतो मी. एखाद्या कुटुंबामध्ये समजा एक बाप दारुड आहे आणि तो आपल्या मुलाला म्हणतो की चल तू पण माझ्याबरोबर दारू पी. आणि त्या मुलाला जर प्रभूची ओळख आहे, तो जर प्रभूचं भय बाळगतो, तर त्या मुलाने काय करायला पाहिजे? नाही, प्रभूला हे नाही आवडणार. तुम्ही जरी मला सांगत असाल, तुमची आज्ञा असेल तरीसुद्धा मी हे मान्य करणार नाही. प्रभूमध्ये जे योग्य आहे ते आपण करायला हवं. आणि विशेषतः आमचे बांधव, आमच्या बहिणी, आमचे भाऊ जे इतर विश्वासामधून प्रभूकडे येतात, त्यांच्यासमोर हे फार मोठं आव्हान असतं की मी आईवडिलांचं ऐकू की मी प्रभू मला जे सांगतो ते ऐकू. आणि पुष्कळदा त्यांना अत्यंत कठोर निर्णय घ्यावा लागतो. आईवडिलांच्या इच्छेविरुद्ध त्यांना येशू ख्रिस्ताच्या मागं जाण्याचा निर्णय घ्यावा लागतो. आणि अशा अनेक साक्षी आज आपल्यामध्ये आहेत की ज्यांना आपल्या घरातून प्रचंड विरोध झाला. एक इतिहासातील गोष्ट जर आपल्याला पाहायची असेल तर ते म्हणजे साधू सुंदर सिंग. त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचा प्रचंड विरोध केला. त्यांना एका वेळेला विष देण्यात आलं, पण त्यांनी प्रभूला सोडलं नाही. होय, त्यांनी आपल्या आईवडिलांचा मान केला, परंतु प्रभूच्या पेक्षा ते महत्त्वाचे नव्हते.
प्रभू माझ्यासमोर आहे तो मला जास्त महत्त्वाचा आहे. प्रभूची आज्ञा पाळणं हे आईवडिलांच्या आज्ञा पाळण्यापेक्षा महत्त्वाचं आहे. प्रभूमध्ये आपल्या आईवडिलांची आज्ञा पाळ हे वचन आपण समजून घ्यायला पाहिजे. आणि म्हणून पुष्कळदा तरुण तरुणींसमोर हा प्रश्न असतो की मी माझ्या आईवडिलांचं ऐकू की प्रभू जे सांगतो ते ऐकू. प्रभू जर सांगतो की विश्वासणारा न विश्वासणाऱ्यांशीच विवाह करा आणि माझे आईवडील सांगतात नाही नाही ती मुलगी चांगली आहे, तो मुलगा चांगला आहे, ठीक आहे, तो प्रभूला नाही ओळखत म्हणून काय झालं, तो येईल प्रभूकडे वळेल तो तुझ्यामुळं. अशा प्रकारे आईवडील कधी कधी आपल्या मुलांवर दबाव आणतात आणि त्यावेळेला मुलांना हे खंबीरपणे पाऊल उचलावं लागेल की मी प्रभूची आज्ञा पाळेन. प्रभूमध्ये तुमची काय आज्ञा असेल तर ते मी पाळेन, जे प्रभूमध्ये नाही त्या आज्ञेचं पालन मी करू शकणार नाही. आणि ही गोष्ट आज आम्हाला मुलांना तरुणांना सुद्धा शिकवण्याची गरज आहे की त्यांच्यासमोर प्रभूची आज्ञा सर्वश्रेष्ठ आहे, त्यानंतर आईवडिलांची आज्ञा. पण शेवटी आईवडील मानवी आहेत. मानवी अशक्तपणामुळं त्यांच्याकडून चुका होतात, परंतु प्रभूमध्ये आपण त्यांचं आज्ञापालन करणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि बापांविषयी वडिलांविषयी परमेश्वराचं वचन काय सांगतं आधी आपण इफेसकरास पत्रामध्ये पाहू आणि त्यानंतर कलसेकरास पत्रात जाऊ. इफेस 6:4 पौल असं म्हणतो, बापांनो वडिलांनो तुम्ही आपल्या मुलांना चिरडीस आणू नका, तर प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात त्यांना वाढवा. इफिसकरास पत्र आणि कलसेकरास पत्र दोन्ही ठिकाणी हा शब्द वापरलेला आहे, चिरडीस आणू नका. इंग्रजीमध्ये असा शब्द वापरला, डू नॉट प्रोव्होक देम. त्यांना नाउमेद करू नका, त्यांना निराश करू नका. आणि आईवडिलांसमोर हे मोठं आव्हान आहे. तरी या ठिकाणी बापाला म्हटलेलं आहे, तरी सुद्धा आईचा सुद्धा समावेश आहे. आईवडिलांसमोर हे मोठं आव्हान आहे की आपल्या मुलांशी आपण कसं वागायचं. या बदललेल्या परिस्थितीमध्ये पुष्कळदा अनेक गोष्टी जगामध्ये ज्या घडत आहेत त्या आईवडिलांना माहीत नसतात. आपल्या मुलांना कोणत्या गोष्टींना शाळेमध्ये कॉलेजमध्ये सामना करावा लागतो हे पुष्कळ आईवडिलांना माहीत नसतं. आणि त्यांच्या अज्ञानामुळं पुष्कळदा आपल्या मुलांवर ते दबाव टाकतात, जोर जबरदस्ती करतात. असं चित्र आज आपल्याला समाजामध्ये पाहायला मिळतं. पण सर्व घरामध्ये एक सर्वसाधारण चित्र आपल्याला काय आढळतं, आईवडील मुलांना नेहमी सांगतात अभ्यास कर अभ्यास कर अभ्यास कर. आणि आज जगामध्ये एक भयंकर अशी स्पर्धा चालू आहे, कट थ्रोट कॉम्पिटिशन ज्याला म्हणतात. काही झालं तरी मला चांगले मार्क मिळाले पाहिजे आणि त्यासाठी मुलांवर इतका दबाव टाकला जातो की त्यांचं बालपण त्यामध्ये हरवून जातं. पुष्कळदा आईवडील आपले विचार आपले स्वप्न मुलांवर लादतात. मला डॉक्टर होता आलं नाही पण मी माझ्या मुलाला डॉक्टर करेन, माझ्या मुलाला इंजिनियर करेन, माझ्या मुलाला हे करेन. अशा प्रकारचे एक विचार आईवडिलांचे असतात आणि मुलांना काय हवं हे पुष्कळदा ते विचारात घेत नाहीत. आणि त्यामुळं प्रचंड संघर्ष निर्माण होतो. ज्यावेळेस 10वी-12वीचा निकाल लागतो त्यावेळेस मला खूप भीती वाटत असते, कारण मला माहीत आहे की कोणतरी आत्महत्या करेल आणि पुष्कळदा त्यामागे आईवडिलांचा दबाव असतो. काही आईवडील आपल्या मुलाने किती चांगले मार्क मिळवले तरीसुद्धा संतुष्ट नसतात. जर 90% मार्क मिळाले तर आईवडील असं म्हणतात थोडासा अजून अभ्यास केला असता तर 92-93% नसते का मिळाले. म्हणजे जे काही मिळालं आहे त्यामध्ये ते कधीच संतुष्ट नसतात आणि आपल्या अपेक्षा आपली स्वप्न यांचं ओझं आपल्या मुलांवरती लादतात आणि पुष्कळ मुला-मुलींचा जीव यामध्ये जातो. मुलं-मुली आत्महत्या करतात. अभ्यासाच्या बाबतीमध्ये, करिअरच्या बाबतीमध्ये, विवाहाच्या बाबतीमध्ये आईवडील प्रचंड दबाव आपल्या मुलांवर आणतात. त्यांचं मत विचारात घेत नाहीत आणि त्यामुळं अनेक मुलांचा नाश होतोय. आणि ख्रिस्ती नात्यानं मला असं वाटतं प्रत्येक ख्रिस्ती आईवडिलांची जबाबदारी आहे आपल्या मुलांवर अशा प्रकारे कुठलाही दबाव आपण टाकू नये. होय त्यांना आपण मार्गदर्शन द्यावं, उत्तेजन द्यावं, पण तो असंच झालं पाहिजे हा जो अट्टहास आहे तो मला असं वाटतं आम्ही दूर करायला हवा. काही घरांमध्ये वडिलांची भूमिका एखाद्या डिक्टेटरसारखी असते. हातात हंटर घेऊन जाणून काय तो उभा असतो आणि अशा प्रकारचं एक भयंकर चित्र पुष्कळदा आपल्याला चित्रपटांमध्ये दाखवलं जातं की बाप कसा अगदी कडक असतो आणि सगळे कसे थरथर कापतात त्याला आणि त्याला पुष्कळदा मोठं करण्याचा प्रयत्न केला जातो की हे कसं चांगलं आहे. अशा प्रकारे
आईवडिलांचं आणि मुलांचं नातेसंबंध असणं हे किती दुर्दैव आहे, किती वाईट आहे, हे किती घातक आहे. आईवडिलांनी आपलं प्रेम आपल्या मुलांसाठी व्यक्त करायला पाहिजे. होय, काही वेळेस त्यांना शिक्षा करावं लागते, काही वेळेस कठोर व्हावं लागतं, पण आपले विचार मुलांवर लादणं, त्यांचे विचार पूर्णपणे दाबून टाकणं हे मात्र आम्ही टाळायला हवं. इफिस येथील मंडळीला लिहित असताना पाऊल असं म्हणतो की तुम्ही त्यांना चिरडीच आणू नका, तर प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात त्यांना वाढवा. कलस येथील मंडळीला लिहित असताना पाऊल असं सांगतो की जर तुम्ही असं केलं तर ते खिन्न होतील. जर तुम्ही त्यांना चिरडीच आणलं तर खिन्न होतील. आणि हे अगदी खरं आहे. अनेक घरामध्ये होतं की मुलं निराश होतात आणि निराशेच्या पोटेतून काही जण आत्महत्या करतात. इफिस येथील मंडळीला लिहित असताना मात्र पाऊल असं म्हणतो की त्यांना तुम्ही प्रभूच्या शिस्तीत आणि शिक्षणात वाढवा. एक चांगला पर्याय दिलेला आहे. त्यांच्यावर अन्याय करू नका, त्यांच्यावर दबाव आणू नका, परंतु प्रभूच्या शिस्तीत आणि शिक्षणात त्यांना वाढवा. ही जबाबदारी आज आईवडिलांवर आहे. आम्ही वडील या नात्यानं, आई या नात्यानं आपल्या मुलांवर काय संस्कार करत आहोत? पण त्यांच्या जीवनामध्ये सर्वात महत्त्वाचं काय आहे? देवाबरोबरचं नातं. या जगातील सगळ्या गोष्टी आहेत. शिक्षण आहे, करिअर आहे, पैसा मिळवणं आहे, हे सगळं चांगलं आहे. पण त्यापेक्षाही महत्त्वाचं काय? आमचा देवाबरोबरचा संबंध. तो योग्य झाला आहे का, चांगला आहे का, याविषयी आपण विचार करायला पाहिजे. आम्हाला एकच मुलगी आहे, परंतु पहिल्यापासून आमची प्रार्थना ही होती की तिनं प्रभू येशू ख्रिस्ताला आपलं जीवन समर्पित करावं, तिनं प्रभू येशू ख्रिस्ताची सेवा करावी. आणि आम्हाला खूप आनंद वाटतो, जरी ती इंजिनियर झाली तरी ती स्वतःला मिशनरी समजते. आज ती प्रभूची सेविका म्हणून काम करत आहे, याचा आम्हाला अतिशय अभिमान आहे. आपण आपल्या मुलांसमोर कोणत्या प्रकारचं ध्येय ठेवत आहोत? त्यांनी मोठं होऊन काय व्हावं यासाठी आपण त्यांच्यासमोर कोणत्या प्रकारच्या गोष्टी ठेवत आहोत? भरपूर शिकायचं, चांगला जॉब मिळवायचा, भरपूर पैसे मिळवायचे, प्रॉपर्टी करायची, तेवढंच पुरेसं आहे की त्यापेक्षा उच्च जे आहे ते म्हणजे आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर संबंध प्रस्थापित करावेत, त्याला जीवन समर्पित करावं, देवाच्या सहभागितेमध्ये राहावं. हे सर्वात उच्च अशा प्रकारचं ध्येय आहे. त्यासाठी आपण आपल्या मुलांना मदत करत आहोत का? हो, तुम्ही त्यांना सर्व चांगल्या गोष्टी देता. तुम्ही त्यांना चांगले कपडे देता, चांगले खेळणे देता, चांगलं अन्न देता, करमणुकीसाठी सगळी चांगली व्यवस्था करता, सगळ्या चांगल्या गोष्टी देता. तो त्यांना तुम्ही ख्रिस्त देता का? ख्रिस्तामध्ये त्यांची वाढ व्हावी यासाठी आपण काय करत आहात? आपण आता ख्रिसमसच्या तयारीमध्ये आहोत. ख्रिसमस कसा साजरा करायचा यासंबंधी आपल्या सगळ्या योजना झालेल्या आहेत. मला आपल्या सर्वांना हा प्रश्न विचारायचा आहे. आपल्या मुलांच्या जीवनामध्ये काय घडावं अशी तुमची इच्छा आहे? त्यांनी देवाला आपल्या जीवनामध्ये प्रथम स्थान द्यावं यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार आहात? त्यासाठी तुम्ही काय योजना केल्या? जर आपण आपल्या मुलांवर खरोखर प्रेम करतो तर त्यांना प्रभू येशू ख्रिस्ताची ओळख व्हावी, देवाच्या मार्गामध्ये त्यांनी चालावं, देवाच्या आज्ञा त्यांनी पाळाव्यात, यासाठी आपण त्यांना निश्चित उत्तेजन देऊ, त्यांना मदत करू. देव बाप आम्हा सर्वांना आशीर्वादित करो. आमेन. प्रार्थना करूया. सर्व समर्थ जिवंत प्रभुदेवा, आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. तुझ्या सानिध्यामध्ये तुझी स्तुती आराधना करण्यासाठी तू आमचं सहाय्य केलंस, तुझी कृपा पुरवलीस. प्रभू, तुझं जिवंत पवित्र वचन आज आमच्याकडे आलं आहे. त्या वचनावर आम्ही अधिक आणि अधिक मनन करावं. तू आमच्याशी काय बोलत आहेस हे समजून घेण्याचा आम्ही प्रयत्न करावा. तुझ्या आज्ञांचं पालन आम्ही करावं, यासाठी प्रभू आम्हा सर्वांना सहाय्य कर. आमच्या कुटुंबावर तुझा आशीर्वाद पाठव. आमच्या घरातील लहान मुलं, तरुण मुलं, सर्वांवर तुझा आशीर्वाद पाठव. आणि प्रभू, त्यांनी तुझ्या मार्गामध्ये चालावं यासाठी आम्ही त्यांना मदत करावी, उत्तेजन द्यावं, यासाठी प्रभू तुझी कृपा तू आम्हाला पुरव. तुझं ज्ञान, तुझं मार्गदर्शन आम्हा सर्वांना तू कर. आज आमच्यामध्ये कोणी निराश आहेत, दुःखी आहेत, आजारी आहेत, संकटात आहेत, प्रभू आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करतो. तू दया कर, कृपा कर. त्यांच्या सर्व दुःखातून, अडचणीतून त्यांना बाहेर काढ. तुझी शांती, तुझा आनंद त्यांच्या जीवनामध्ये त्यांना अनुभवास येऊ दे. ज्यांचे वाढदिवस आहेत, विवाहाचे वर्धापन दिन आहेत, प्रभू त्यांच्या जीवनाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. आम्ही प्रार्थना करतो प्रभू,
तू त्यांचं सहाय्य कर, त्यांचं मार्गदर्शन कर आणि त्यांचं जीवन इतरांसाठी आशीर्वादाचं होऊ दे. या ख्रिस्त जन्मदिनाच्या सोहळ्याची तयारी आम्ही करत असताना प्रभू तू आम्हा सर्वांना सहाय्य कर. आमचे विचार केवळ प्रभू येशू ख्रिस्तावर केंद्रित होऊ दे. त्याची सुवार्थ आमच्या जीवनामधून इतरांना समजावी यासाठी आम्ही योजना कराव्यात, प्रयत्न करावेत. यासाठी प्रभू तू आम्हाला सहाय्य कर. आम्ही सर्व काही तुझ्या हातामध्ये सोपवतो. हा येणारा आठवडा आम्हा सर्वांसाठी आशीर्वादाचं कर. तू आमची काळजी घे. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही ही प्रार्थना करतो म्हणतो आहे. आमेन. प्रभूनं शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जावो. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे. जसे आम्ही आपल्या अपराधांची क्षमा करतो तशी तू आम्हाला आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हास पैसा नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आणि आता देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता, शांती, आनंद आणि आरोग्य आम्हा सर्वांसह आमच्या कुटुंबाबरोबर, देवाच्या सर्व लोकांबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. सुवंद्य देवा परात्पर, तवा हो त्याला तो बाप पुत्र आत्मा त्रेक्याला द्या अनंत मान. आमेन. शालोम. प्रियजन हो, प्रभू आपल्याशी बोलला आहे. प्रभूने आपल्याला आशीर्वाद दिला आहे. ही उपासना आपल्याला आशीर्वादाची ठरली आहे, ही आमची आशा आहे. आता भेटूया पुढील रविवारी. तोपर्यंत शालोम.